आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहे त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली 3 असे तण घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे शेतकरी परेशान आहे। आपण आज बघूया आता की कशा पद्धतीने आपल्याला त्या तणांची ओळख करून घेऊया आणि त्यांना कशा पद्धतीने कंट्रोल करायचं। तर आपलं जे पहिलं तण आहे हे पहिलं तण तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे आणि ते म्हणजे लांडगा। लांडगा हे तण तुम्ही जर बघितलं तर मध्यम ते भारी जमिनीमध्ये हे तण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं। याच्यामध्ये बघू शकता, याला आपण गोखरू सुद्धा म्हणतो। असे रुंद पानाचं गवत आहे हे, आणि रुंद पानाचं असून याच्यामध्ये कसं असतं की सोयाबीन ज्यावेळेस आपण सोयाबीनची लागवड करतो सोयाबीनच्या दुप्पट तिप्पट वाढ याची असते आणि याच्यामुळे काय होतं की हे पूर्ण जे तण आहे हे तण तुमच्या पिकाला झाकून टाकतं आणि पिकाला जर पहिल्या 45 दिवसापर्यंत सोयाबीनमध्ये जर हे गवत असेल तर सोयाबीनचं उत्पन्न तुम्ही फक्त ह्या गवतामुळे साधारणतः 30 ते 50% पर्यंत सोयाबीनचं उत्पन्न घटतं। म्हणून मी हे तण तुमच्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे आपण याच्या विचारामध्ये घेतलेलं आहे। आता हे तण तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीचे लांडगे येतात। हे लांडगे येईपर्यंत ह्याला 2.5 ते पावणे 3 महिने जातात, पण तोपर्यंत हे तण मोठं नुकसान केलेलं असतं सोयाबीनमध्ये। तर आता याच्यामध्ये जर आपल्याला ह्याला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला कल्चरल प्रॅक्टिसेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला केमिकल कंट्रोल करायचं आहे। आपल्याला या तणनाशकांचा वापर करून ह्या गवताला कंट्रोल करायचं। तर याची मी 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे। ती आहे पेरणी झाल्या जे तणनाशक वापरायचे आहेत असे तणनाशक कोणते आपल्याला याच्यासाठी वापरता येतील, आणि उभ्या पिकामध्ये आपल्याला कुठलं तणनाशक वापरता येईल याच्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे। नमस्कार, डॉक्टर निलेश मस्के द ॲग्रोनॉमिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। या की पेरणीनंतर पण उगवणीपूर्वी, लक्षात घ्या, पेरणीनंतर पण उगवणीपूर्वी याला आपण म्हणतो प्री इमर्जन्स टाईपचे हार्बिसाइड। आता हे समजून घ्या की पेरणीनंतर पण उगवणीपूर्वी म्हणजे काय। आपण पेरणी केली, आज आपण पेरणी केली, आज पेरणी केली की सोयाबीन उगवण्यासाठी साधारणतः 4 दिवस लागतात। तर ही अशी हार्बिसाइड असतात की जी तुम्हाला पेरणी झाल्या पण 3 दिवसाच्या आत वापरायची असतात। आणि ही तणनाशक वापरत असताना लक्षात घ्या की कुठलंही तणनाशक जे तुम्हाला पेरणीपूर्व वापरायचं आहे त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं गरजेचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वापसा कंडिशन काय असते ते। आता याच्यामध्ये लक्षात घ्या की वापसा कंडिशन असतानाच हे तणनाशक फवारायचं आहे, आणि आपण पेरणीसुद्धा वापसा कंडिशन असतानाच करतो। याचाच अर्थ असा की पेरणी झाली, रासणी झाली की इमिडिएटली त्याच्या मागे तुम्ही याची फवारणी करू शकता। आता याच्यामध्ये पहा की 2च फक्त हार्बिसाइड्स आहेत की जे पेरणी नंतर व उगवणीपूर्व रिकमेंड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याचं व्यापारी नाव आहे स्ट्रॉंग आर्म। स्ट्रॉंग आर्म नावाचं हे हर्बिसाइड आहे, ज्याच्यामध्ये डायक्लोसुलम आहे। हे डायक्लोसुलम 12.4 ग्राम तुम्हाला प्रति एकर जमिनीसाठी पुरेसं असतं, आणि याला कुठलंही हर्बिसाइड घेतलात की याच्यामध्ये साधारणतः 150 ते 200 लिटर आपल्याला पाणी कंपल्सरी मिक्स करायचं आहे। जर तुमचा फवारा नॅपसॅक प्रकारातील असेल तर तुम्हाला 150 ते 200 लिटर पाणी याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे, आणि जर तुम्ही ड्रोनच्या साहाय्याने जर फवारणी करत असाल तर साधारणतः 10 ते 18 लिटर पाणी तुम्हाला प्रति एकर हे वापरावं लागेल। आता याच्यामध्ये हे जे डायक्लोसुलम आहे याची फवारणी करत असताना ज्यावेळेस तुम्ही पंप पाठीवर घेऊन फवारणी करताय, एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं की तुम्ही पट्टे लावा, 2 दोऱ्या लावा, आणि 2 दोऱ्या लावत असताना 5 फुटाचं अंतर त्या 2 दोरीमध्ये ठेवायचं आहे। फवारणी करत असताना आपण अशा पद्धतीनं फवारणी करायचं, दोरीच्या बाहेरून फवारणी करा। जशी दोरी माझ्या उजव्या हाताला लावली 5 फुटामध्ये, तुमची फवारा बघा किती फूट जातोय आणि तेवढंच फवारणी करायची, जेणेकरून तुम्हाला फवारणीचा अंदाज आला पाहिजे। येताना सुद्धा त्याच पद्धतीनं फवारणी करायची, अलीकडल्या लाईनमध्ये चालायचं आणि फवारणी करत यायचं। फवारणी करत असताना फवारणी अशी करायची की हवेची दिशा, ज्यावेळेस तुमची हवा सुटलेली असते, समजा तुमची पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा सुटलेली आहे, पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहता की दक्षिण पश्चिम दिशेने हवा सुटते, तर आपण फवारणी करत असताना फवारणीची दिशा ही तुमची पूर्व पश्चिम नसली पाहिजे, तुमची फवारणीची दिशा ही दक्षिण उत्तर असली पाहिजे, जेणेकरून तो जे स्प्लॅशेस असतात ते स्प्लॅशेस आपल्या अंगावर येणार नाहीत। ही गोष्ट तुम्ही करू शकता। दुसरी गोष्ट, पेरणीनंतर आणि उगवणीपूर्व जे तुम्हाला हार्बिसाइड फवारायचे असतात ही साधारणतः पेरणीनंतर जी फवारायची हार्बिसाइड असतात त्याच्यापेक्षा सेफ असतात। याचं कारण असं असतं की तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली असते, जमिनीवर कुठलंही पीक नसतं, पण अशा टाईपची हार्बिसाइड फवारताना एक काळजी आपण घेणं गरजेची आहे, ती म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर एखादं उभं पीक असेल तर अशा वेळेस तुम्ही कुठल्याही हार्बिसाइडची फवारणी टाळा।
याच्यामुळं काय होतं की पावसाळ्यामध्ये हवा खूप जास्त सुटलेली असते आणि ह्याचे जे स्प्लॅशेस असतात, हे स्प्लॅशेस याला ड्रिफ्ट असं म्हणतो, हे जे ड्रिफ्ट असतात तुमच्या शेतातून दुसऱ्या शेताकडे जातात आणि याच्यामुळं काय होतं की दुसऱ्याच्या शेतामध्ये त्या हर्बिसाईडचा परिणाम होण्याची शक्यता असते आणि याच्यामुळं तुमच्या आजूबाजूचे शेतकरी तुमच्याशी भांडणं करू शकतात किंवा तुमच्यावर केसेस टाकू शकतात. याच्यासाठी जरी रिकमेंडेशन असलं आणि शेजाऱ्याचं जर पीक असेल तर तुम्ही हर्बिसाईडची फवारणी टाळा. तर हे पहिलं हर्बिसाईड आपण बघितलेलं स्ट्रॉंग आर्म नावानं, हे वीडस्लॅम आणि डायक्लोमॅक्स असं धानुका कंपनीचं, अशा वेगवेगळ्या कंपनीचे हे हर्बिसाईड्स आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जातील. तुमच्या ज्या उपलब्धतेनुसार तुम्ही ते घेऊ शकता. दुसरं हर्बिसाईड जे आहे याच्यासाठी रिकमेंडेड आहे ते आहे सुमीमॅक्स. सुमिटोमो कंपनीचं हे हर्बिसाईड आहे. याच्यामध्ये फ्लुमिऑक्सिझिन हे कंटेंट आहे आणि हे कंटेंट आपल्याला वापरायचं फक्त 100 मिली. लक्षात घ्या, आपल्याला फक्त 100 मिली हे वापरायचं आहे. 100 मिलीचं प्रमाण आहे. 100 मिली फक्त आपल्याला या ठिकाणी वापरायचं आणि याच्यामध्ये पाणी घेत असताना मात्र तुम्हाला 200 लिटर पाणी घ्यायचं. 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. जसं आपण बघितलं होतं स्ट्रॉंग आर्म फक्त 12.4 ग्राम आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असा असतो की 12.4 ग्राम आहे, खूप थोडं आहे, मग आपण हे फवारायचं तर 2 पॅकेट लागतील. बिलकुल लागणार नाही आहेत. 12.4 ग्रामचं पाकिट घ्यायचं, 10 लिटरच्या बकेटमध्ये पहिल्यांदा टाकायचं, ते मिसळून घ्यायचं आणि हे 10 लिटरची बकेट तुमच्या 190 लिटर पाणी असलेल्या ड्रममध्ये ओतायची. चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग नंतर तुमचे पंप भरायचे. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा 100 ml सुमीमॅक्स लागणार आहे. हे 100 ml सुमीमॅक्स पहिल्यांदा 10 लिटर तुमच्या बकेटमध्ये टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर काय करायचं, ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. पुन्हा आपला एक वेगळा ड्रम असणार आहे. त्या ड्रममध्ये 190 लिटर पाणी घ्यायचं, कारण हे 10 लिटर पाणी घेतलेलं आहे. हे त्याच्यामध्ये ओतायचं आणि 200 लिटरचं द्रावण तयार करून ते 1 एकर जमिनीवर युनिफॉर्मली फवारायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये लांडगा जर ही फवारणी केली तर तुम्हाला त्या पिकामध्ये, उभ्या पिकामध्ये 45 दिवसापर्यंत तुम्हाला लांडगा पाहायला सुद्धा मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही लांडगा या तणाचं चांगल्या पद्धतीनं कंट्रोल मेजर करू शकता. आता पुढचं तण जे आपण पाहणार आहोत, तणनाशक पाहणार आहोत की उभ्या पिकामध्ये फवारायची तणनाशकं. आता याच्यामध्ये तुम्ही पहा की 4 तणनाशकं या ठिकाणी आहेत जे लांडगा पिकाला, उभ्या पिकामध्ये कंट्रोल करतात. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर समजा तुमचं सोयाबीनचं पीक पेरलेलं आहे, तुमच्याकडून प्री इमर्जन्सचं हार्बिसाईड तुमच्याकडून फवारणं नाही झालं, घाबरण्याची गरज नाही. आपण पोस्ट इमर्जन्स हार्बिसाईड, हे 4ही हार्बिसाईड, 4पैकी कुठलंही एक हार्बिसाईड जे तुमच्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही विकत आणा आणि तुम्ही त्याची फवारणी करू शकता. आता याची फवारणी करत असताना काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी आहे ती पहिली बाब लक्षात ठेवा की हे जे 4ही तणनाशकं आहेत, हे तणनाशकं साधारणतः 20 दिवस ते 31 दिवसाच्या दरम्यानच तुम्हाला फवारायचे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी करायची आहे ती लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण 20 दिवसाचं पीक झालेलं आहे परंतु तणच दिसत नाही किंवा तण खूप बारीक बारीक असतं. ही सुद्धा स्टेज अत्यंत परफेक्ट स्टेज आहे. कारण तुम्हाला कुठल्याही गवताला जर मारायचं असेल, पोस्ट इमर्जन्स टाईपच्या किंवा मग उगवणी पश्चात तणनाशकं फवारायची असतील तर लक्षात घ्या 4 पानाच्या वर तुमचं तण नसायला पाहिजे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांची ओरड असते की आमचे तणनाशकं फवारून सुद्धा डुप्लिकेट तणनाशक दिलं, तण आमचे कंट्रोल झाले नाही. याचं एकमेव कारण आहे की तुमच्या तणाची स्टेज पुढे निघून जाते आणि तण तुमचं 4 पानाचं असताच्या आधीच तुम्हाला ही फवारणी करावं लागेल. 2 पानाचं तण असणं म्हणजे अत्यंत परफेक्ट स्टेज आहे. 2 पानाचं तण असेल तर तुमचं तण 100% मरणार आहे. याच्यासाठी पहिलं जे आहे कॉर्टेवाचं क्लासिक आहे, दुसरं आहे क्लोबेन ज्याच्यामध्ये क्लोरोमिरॉन इथिल हे कंटेंट आहे आणि हे फवारायचं फक्त 6 ते 9 ग्राम, म्हणजे अत्यंत कमी औषध आहे. लक्षात घ्या, 6 ते 9 ग्राम. मगाचीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याच्यात पाणी भरून ठेवायचं 190 लिटर. 10 लिटरची बकेट घ्यायची, त्याच्यात 10 लिटर पाणी टाकायचं आणि हे 6 ते 9 ग्राम जे औषध आहे हे औषध तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्याची पुडी येते. हे टाकल्यानंतर तुम्ही त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आणि पुन्हा त्या 200 लिटर ड्रममध्ये भरायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळेल की 200 लिटर पाणी मात्र इथं कॉन्स्टंटच आहे आणि ही फवारणी जशी मगाची फवारणी सांगितली होती त्याच पद्धतीनं तुम्हाला फवारणी करायची. आता तुमच्या ओळीची ओळी दिसतात, आता दोरी लावायची गरज नाही. फवारणी करत असताना लक्षात घ्या की फवारा माझ्या पाठीवर आहे, मी पंप मारतोय, तर अशा पद्धतीनं फवारत पुढं जायचं. लक्षात घ्या. आता चलत असताना पहा, लक्षात घ्या की मी जिथं उभा आहे माझ्या ओळीमध्ये फवारायचं नाही, माझ्या उजव्या हाताच्या ओळीमध्ये फवारायचं. आता मी इथून तिकडे गेलो, समजा मी आता दक्षिणेकडून उत्तरेकडे फवारणी करत गेलोय,
आता वापस येताना मी उत्तरेकडून दक्षिणेकडे येणार आहे, तर येताना लक्षात घ्या की मी जाताना माझ्या हातानं मी 4 ओळी घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या 4 ओळी घेतल्यात. आता परत येताना काय करायचं आहे की ह्या 4 ओळी आणि येतानाच्या 4 ओळी, लक्षात घ्या येतानाच्या 4 ओळी, ह्या येतानाच्या 4 ओळी सोडायच्या, म्हणजे 8 ओळीनंतर मी जाऊन उभारणार आहे 9व्या ओळीमध्ये. 9व्या ओळीमध्ये उभारल्यानंतर मी अशा पद्धतीनं उभा राहील आणि फवारणी मी अशी अशी करत मी उत्तरेकडे येणार आहे. लक्षात आलं तुमच्या? तर ह्या पद्धतीनं फवारणी करायची, म्हणजे तुमची जाताना 4 ओळी आणि येताना 4 ओळी. फवारणी करत असताना हा अंदाजा तुम्हाला आला पाहिजे की 200 लिटर पाणी आपल्याला 1 एकर क्षेत्रावर पुरलं पाहिजे. असं नको व्हायला की 200 लिटर पाणी पाऊण एकरमध्येच उडलं, किंवा असंही नको व्हायला की 200 लिटर पाण्यापैकी 100च लिटर आपण 1 एकरवर फवारलं आणि 100 लिटर शिल्लक राहिलं. अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुमच्या तणाचं व्यवस्थापन हे चांगलं होणार नाही. आणि जर तुम्ही समजा 200 लिटर पाणी पाऊण एकरमध्ये संपवलात तर मात्र तुमच्या पिकावर परिणाम होणार आहे. हे मात्र गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. याच्यासाठी परफेक्ट आपल्याला फवारणी करायची आहे. दुसरं जे आपल्याला कंटेंट आहे, दुसरं जे विडीसाइड आहे ते इमॅझिथायपर आहे. हे तुम्हाला परसूट नावानं भेटेल, लगान नावानं भेटेल, वीड ब्लॉक नावानं भेटेल, कुठल्याही कंपनीचं घ्या. हे लागणार आहे आपल्याला 300 मिली. हे 300 मिली घ्यायचं आहे आणि पाणी मात्र आपलं 200 लिटर आहे. तिसरं जे आहे, तिसऱ्या याच्यामध्ये 2 कंटेंट आहे, इमॅझिथायपर आणि इमॅझोमॉक्स हे एक दुसरं कंटेंट आहे. आणि जे ODC नावानं फक्त आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे, याचं प्रमाण अत्यंत आणखी कमी आहे. हे 40 ग्राम वापरायचं आहे आणि हे 40 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करून फवारणी करायची. चौथं जे हर्बिसाइड आहे हे फुसिप्लेक्स आहे सिंजेंटा कंपनीचं, आणि FMC कंपनीचं आयरिस आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 कंटेंट आहेत आणि हे तुम्हाला फवारायचं 400 मिली. आता बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की सर सगळ्यात बेस्ट हर्बिसाइड कुठलं? हे सगळेच 4चे हर्बिसाइड चांगले आहेत. तुमच्या इकॉनॉमीनुसार आपल्याकडं इनपुट परचेस करण्याची कॅपॅबिलिटी किती आहे त्याच्यानुसार तुम्ही कुठलंही एक परचेस करा. असं काही नाही, प्रत्येक कंपनी म्हणत असते माझंच चांगलं आहे. तर हे 4ही कंटेंट्स जे आहेत, 4ही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे आहेत, टेक्निकल नेम जे आहेत, हे 4ही चांगली आहेत आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्या आपण जे मगाचं गवत पाहतोय लांडगा, त्याचं चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही सगळी तणनाशकं फवारायची आहेत. याच्यानंतर आणखी 2 गवत आपल्याला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पुढचं जे गवत आहे हे अत्यंत महत्त्वाचं. हे गवत जे आहे हे साधारणतः तुमची चुनखडीची जमीन असेल किंवा मग तुमच्याकडं पाणी धरून ठेवणारी जमीन असेल. बऱ्याच वेळेस शेतकरी, आम्ही सांगतो की चुनखडीच्या जमिनीवर सोयाबीन लावू नका, परंतु शेतकरी लावतात आणि पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा सोयाबीन चालत नाही, तिथं सुद्धा लावतात. आणि अशा वेळेस हे काटे करवेल किंवा काटेरी गवत किंवा सरकटे किंवा इचिंग ग्रास हे गवत मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तशा जमिनीमध्ये उगवलेलं दिसतं.